पद्मविभूषण आशा भोसले यांचा जन्म 8 सप्टेंबर 1933 रोजी सांगली येथे झाला. पंडित दीनदयाल मंगेशकर यांच्या संगीताचा वारसा घेऊन जन्माला आलेल्या मंगेशकर भावंडे ही भारताच्या आणि मराठी लालाटीचे वैभव आहे. आशा भोसले अरे कहना क्या चाहते हो? एखादी चूक आपण मान्य करतोय, 1 चूक 2 चूक 3 चूक, पण एवढं उच्च शिक्षण असूनही महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षांना मराठी नीट वाचता येत नाही. खरंच हा माणूस या पदाच्या लायकीचा आहे का? राहुल नार्वेकर हे साधे सुद्धा नव्हे तर उच्च शिक्षित असून त्यांनी मुंबईच्या गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमधून LLB म्हणजेच वकीलची पदवी घेतली आहे. ते सध्या कोल्हापूर मतदारसंघातील आमदार असून महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष स्पीकर म्हणून सर्वोच्च पदावर काम पाहत आहेत. गानसम्राटनी आशा भोसले यांच्या शोकप्रस्तावाचे वाचन करताना त्यांनी तब्बल 26 चुका केल्या. दीनानाथ मंगेशकर यांचा उल्लेख थेट दीनदयाल असा केला आणि मराठी शब्दांची अक्षरशः चिरफाड केली. कायद्याचे ज्ञान असूनही राज्याच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या व्यक्तीला महाराष्ट्रात राहून मराठीचा साधा शोकप्रस्ताव नीट वाचता येत नसेल तर त्याच्या या पदावरील योग्यतेवर जनतेतून मोठे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मित्रांनो, तुमच्या मते मराठी भाषेची अशी गळचेपी करणाऱ्या व्यक्तीला या पदावर राहण्याचा अधिकार आहे का? कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद. 12 शोकप्रस्ताव असल्यामुळे ते प्रिंट जी माझ्या हातात आलेली ती प्रिंट अत्यंत बारीक फॉन्ट मध्ये होती. मस्त जोक मारा रे, या हस रे हलकट हस. आणि थोडी अस्पष्ट होती. कौन है ये लोग? कहां से आते हैं ये? त्याप्रमाणे त्याच्यात काही तांत्रिक चुका होत्या. ऐसे तो नहीं होता है.